पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा रंगली। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कडक कायदा केला जाणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधानसभेत आश्वासन पाहायला मिळालं। कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। केंद्राच्या धर्तीवर राज्याच्या पातळीवर परीक्षा घेता येईल का याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। पेपरफुटीचे प्रकार अजिबात होऊ नये। अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जसं त्यांनी सांगितलं सन्माननीय नाना पटोलेंनी की बोगस विद्यार्थी बसतात आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात। त्याकरता तिथं मोठी रक्कम जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला शासन करण्याच्या बद्दलचा त्याला शिक्षा करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आहे। स्वतः केंद्र सरकारने त्याबद्दलचं बिल ताबडतोब त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढलेला आहे आणि त्याच्याचबरोबर नुसतं तसं केलं नाही तर आर्थिक बाबतीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर दंड त्याला लावण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अनेक जण इन्व्हॉल्व आहेत असंही पुढे आलंय। त्याची चौकशी चाललेली आहे। वेगवेगळ्या यंत्रणा त्याच्या संदर्भातली चौकशी करतायत आणि त्याच्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।